कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेस ते दिल्लीला निघाले होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळ दिलेला होता. आम्ही अर्धा पाऊण तास बसलेलो होतो. ज्या चर्चा पॉलिटिकल करायच्या त्याही आम्ही केल्या. ज्या चर्चा राज्याच्या हिताच्या दृष्टीनं, मग कापूस असेल, सोयाबीन असेल, मी सकाळी त्याचा उल्लेख केला, कांदा असेल, ऊस असेल, हे जे भाव ठरवणं किंवा शेतकऱ्याला त्याच्यातनं कशी मदत करता येईल ते पाहणं, या सगळ्याची बारकाईनं चर्चा आमची त्या ठिकाणी झाली. काही बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवून द्या या बाबतीत, किंवा आता मोठ्या प्रमाणावर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या मध्ये खूप पाऊस पडला, पिकं पाण्यामध्ये गेली, जमिनी खरडून गेल्या, वाहून गेल्या, प्रचंड काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे. सुदैवाने 100% जवळपास धरणं भरली. आपलं जायकवाडी पण भरलं, कोयना पण भरलं, उजनी पण भरली, ही मेजर गोसीखुर्द ही मेजर 4 धरणं आहेत ती पण भरली. परंतु इतर पण धरणं भरली